तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण सुका जवला करणार आहोत. तो पण आपण मिरचीचा करणार आहे. नेहमी आपण लाल मसाल्याचा करतो. आज मिरचीचा करायचा आहे. बघा दिसायला पण किती छान वाटतोय आणि टेस्टी असतो हा पण. चला मग आपण सुरुवात करूया आता. हे बघा मी हा सुका जवला घेतलाय. तो चांगला चाळून घेतलाय या चाळणीनेच. आणि कांदा घेतलाय, 2 मोठे कांदे बारीक कापून घेतलेत. टोमॅटो एक घेतलाय बारीक कापून, कोकम घेतलेत आणि हिरवी मिरची, आलं आणि लसूण. आता आपण आधी हा थोडासा भाजून घ्यायचा. जास्त भाजायचं नाहीये, थोडासाच भाजायचा आहे. हे बघा मी गॅस बंद करते. आता हा चांगला धुवून घ्यायचा आणि चाळणीत निथळत ठेवायचा आहे तो. मी आता हा धुवून घेते. हे बघा मी आलं, लसूण आणि मिरची ठेचून घेतली आहे खलबत्त्यामध्ये. तुम्ही मिक्सरला पण लावू शकता. मी खलबत्त्यामधून हे केलंय बाळाचं थोडंसं जाडसरच ठेवलंय. आता आपण तेल घालायचंय. हे बघा 2 चमचे मी तेल घातलंय. त्याच्यामध्ये कांदा घालायचा. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा. हे बघा आपला कांद्याचा कलर चेंज झालाय. आता आपण याच्यात टोमॅटो घालायचं. टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा. हे बघा टोमॅटो पण आपण 2-3 मिनिटं चांगला परतून घेतलाय. आता आपण मिरचीचा ठेचा टाकायचा. हा जो आपण खलबत्त्यामध्ये केलाय ना तो टाकायचा. हा पूर्ण 1 चमचा झाला. हे पण चांगलं परतून घ्यायचंय. हे बघा आलं लसूण पण आपलं चांगलं परतून झालंय. 2-3 मिनिटं ते पण परतूनच घ्यायचं. आता आपण यात हळद घालूया. 1 चमचा हळद. ह्यात थोडा गरम मसाला घालायचा आहे बघा. आणि थोडंसं मीठ घालायचंय. मीठ जास्त घालायचं नाहीये. कारण की सुक्या जवल्याला मीठ असतं लावलेलं म्हणून. आता हे पण चांगलं परतून घ्यायचं थोडा वेळ. थोडा 2-3 मिनिटच परतायचंय. आता आपण हा जवला घालून घ्यायचाय. हे बघा याचं पाणी सगळं निघून गेलंय. कोकम पण घालायचे ह्यातच. तुमच्याकडे चिंच असेल तर तुम्ही चिंच घातली तरी चालेल.
हे चांगलं परतून घ्यायचं आधी. पण थोडं याच्यावर पाणी असं शिंपडून घ्यायचंय. आणि थोडं 5-10 मिनिटं वाफेवर ठेवायचं. हे बघा 5 मिनिटं झाली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. याचा कलर पण बघा किती मस्त आलाय. हे बघा थोडं अजून 5 मिनिटं आपण ठेवून देऊया. मी थोडंसं अजून पाणी बघा असं शिंपडून घेते. आता 5 मिनिटं ठेवायचंय परत. हे बघा आपली 5 मिनिटं झाली आहेत. हे बघा आपला जवला तयार आहे. आता आपण यात कोथिंबीर टाकायची आहे. आता मी गॅस बंद करते आणि 5 मिनिटं असंच ठेवते झाकण लावून. हे बघा आता मी डिश मध्ये काढून घेते. हे बघा आपला ओल्या मिरचीचा सुका जवला तयार आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.